श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे ते म्हणजे संकष्टी चतुर्थीला आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्या मुलांना आपल्याला एका मंत्राचं तीर्थ तर हे द्यायचं आहे. तर हे तीर्थ आपण कसं बनवायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्या मुलांना द्यायचं आहे ते मी सांगणार आहे. त्यासोबतच आपल्या घरातील नकारात्मकता संपावी, बाधा नष्ट व्हाव्यात आणि आपल्या मुलांची आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक वस्तू जाळायची आहे. याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे तर हे व्रत प्रामुख्याने महिला आपल्या मुलांसाठी करत असतात. आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहेत तर ती बुद्धीची देवता आहेत. त्यामुळे आपण जर या दिवशी काही उपाय केले तर आपल्या मुलांची नक्कीच अभ्यासामध्ये प्रगती होते. संकष्टी चतुर्थीला आपण जर गणपती बाप्पांची आराधना केली तर सुख सौभाग्य वाढते. आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, दुःखे आहेत तर हे संकटे समस्या नष्ट होतात. तशीच जर काही आपली कामे ही रखडलेली असतील तर ही कामेसुद्धा आपली पूर्ण होतात. आपल्याला माहीत आहे की चतुर्थीच्या दिवशी बरेच जण उपवास करतात, व्रत करतात आणि हा जो उपवास आहे तर तो चंद्र उगवल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच हा उपवास सोडला जातो. तर संकष्टी चतुर्थीचा दिवसभर उपवास करणे जरी तुम्हाला शक्य नसेल तरी तुम्ही या दिवशी काही उपाय हे नक्कीच करू शकता. आता या व्रताचा कालावधी जो आहे तर तो आमरण आहे, म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत हे व्रत करू शकता किंवा तुम्ही 21 वर्षे, 1 वर्ष तर असा सुद्धा हे जे व्रत आहे तर या व्रताचा असा कालावधी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मुलांसाठी काय करायचं आहे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रत्येकच आईवडिलांना आपल्या मुलांचे चांगले व्हावे, त्यांची प्रगती व्हावी तर असे वाटत असते. आईवडिलांना त्यांच्या मुलाइतके कोणीही इतर जवळचे नसते. त्यामुळे ते आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करत असतात. आपल्या मुलांचे भविष्य चांगले घडावे, त्यांची प्रगती व्हावी तर यासाठी ते दिवस रात्र झटत असतात. परंतु कधी कधी काय होतं की आपण खूप प्रयत्न करतो, खूप कष्ट करतो, परंतु आपल्या प्रयत्नांना, कष्टांना नशिबाची साथ मिळत नाही. तर आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय हे करायचे आहेत. योगायोग असा आहे की गुरुवार आहे आणि संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे. त्यामुळे हा पण एक योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. आपल्या मुलांचे भवितव्य जे आहे तर ते उज्ज्वल होण्यासाठी, त्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणी, समस्या या कमी होण्यासाठी, तसेच आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, मुलांना जर नोकरी मिळत नसेल तर नोकरीत प्रगती व्हावी किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे, चांगला जॉब मिळावा तर यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता. काही कारणाने जर तुम्हाला या संकष्टीला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या संकष्टीला सुद्धा हा उपाय करू शकता. प्रत्येक संकष्टीला हा उपाय केला तर अतिशय उत्तम. कारण कसं आहे की जर आपण एखादी गोष्ट केली आणि यामध्ये जर सातत्य राहिले तर त्याचे फळसुद्धा आपल्याला त्या पद्धतीने मिळत असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. गणपती बाप्पांना आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे. म्हणजे एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्याला आपल्याला 5 पळ्या किंवा 11 पळ्या स्वच्छ पाण्याचा अभिषेक करा. यानंतर 11 पळी आपल्याला दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा 11 पळी स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे. आता जर तुम्हाला काही कारणाने दूध किंवा पंचामृत वापरणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याचा अभिषेक करा. आणि यानंतर हा अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला कोरडी करायची आहे आणि ती तिच्या जागेवरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षता आणि जास्वंदीचं लाल रंगाचंच फूल अर्पण करायचं आहे. पांढरं जास्वंद किंवा पिवळं जास्वंद तर असं वापरू नका. लाल रंगाचं जास्वंदीचं फूल बाप्पांना खूप प्रिय आहे तर हे फूल अर्पण करा. 21 दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि आवर्जून आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे या दिवशी म्हणायचं आहे. जेव्हा आपण अभिषेक करत आहे तर तेव्हा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा ओम गण गणपते नमः. तर हा अतिशय सोपा मंत्र आहे बाप्पांचा. तर हा म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि हे अभिषेक केलेलं जे पाणी आहे, जे तीर्थ आहे तर यातील थोडं अगदी चमच्याभर जरी तुम्ही आपल्या मुलांना जरी प्यायला दिलं तरीसुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, दुःखे आहेत तर ते बाप्पा दूर करतात. आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारेल. त्यामुळे तुम्हाला असं जे बाप्पांचं अभिषेक केलेलं तीर्थ आहे तर हे आपल्या मुलांना द्यायचं आहे. त्याप्रमाणेच तुम्हाला या दिवशी 21 दुर्वा घ्यायच्या आहेत
आणि 21 दुर्वा तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या आणि यानंतर तुम्हाला 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. 11 वेळेला गणपती स्तोत्र जे आहे तर हे म्हणायचं आहे आणि या दुर्वा ज्या आहेत तर त्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. ह्या दुर्वा हातात घेतल्यानंतर बाप्पांना तुम्ही तुमची इच्छा सांगा. तुमची जर काही इच्छा असेल तर ती, किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीतली जी काही इच्छा आहे की माझ्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, तर ही इच्छा सांगून ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या तुम्हाला बाप्पांना एका वेळेला अर्पण करायच्या आहेत. तुम्ही अशा दुर्वा अर्पण करा, किंवा मग तुम्ही 21 दुर्वातील प्रत्येक एक दुर्वा हातात घ्यायची. दुर्वेचा जो देठ आहे तो बाप्पांकडे असायला हवा. एक दुर्वा हातात घ्यायची आणि यानंतर तुम्हाला एक वेळेला गणपती स्तोत्र म्हणायचं आणि ही दुर्वा बाप्पांना अर्पण करा. तर असं एक एक करत तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता, किंवा एकाच वेळेला तुम्ही 21 दुर्वा हातामध्ये घ्या आणि तुम्ही 11 वेळेला किंवा 21 वेळेला गणपती स्तोत्र म्हणा, गणपती अथर्वशीर्ष म्हणा, जे तुम्हाला म्हणणे शक्य आहे तर ते म्हणा आणि एकाच वेळेला गणपती बाप्पांना ह्या दुर्वा अर्पण करा. तर असा हा 21 दुर्वांचा सुद्धा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. आता तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीमध्ये कोणती एक वस्तू ही जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ही निघून जाईल. तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. खोबऱ्याची वाटी ही व्यवस्थित म्हणजे चांगली असावी, खराब झालेली नसावी, आणि त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत ते म्हणजे 5 कापूर. तुम्ही 5 पेक्षा जास्त सुद्धा ठेवू शकता. तुमचं घर जर मोठं असेल तर जास्त कापूर ठेवायचे आहेत. ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला एका तामणामध्ये किंवा एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि यामध्ये आपण जे कापूर ठेवलेले आहेत तर हे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि आपल्याला हे आपल्या संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे. आणि हा धूर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये फिरवत आहोत तर यावेळेला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. तर असं म्हणत आपल्याला हा जो धूर आहे, हा जो आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे तर हा धूर आपल्या पूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे. हा कापूर जो आहे तर तो आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे जोपर्यंत आपण पूर्ण घरामध्ये हा धूर पसरवत नाही. जर यातील काही कापूर संपले तर आपण यामध्ये दुसरे कापूर ठेवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही त्या तामणात बाजूला थोडेसे एक्स्ट्रा कापूरसुद्धा काढून ठेवा. परंतु ह्या ज्या कापराचं प्रज्वलित होणं आहे तर ते जोपर्यंत पूर्ण घरामध्ये आपलं फिरवून होत नाही तर तोपर्यंत हा कापूर विसता कामा नये, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि हा जो मंत्र आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमः, हा मंत्र म्हणत हा जो धूर आहे तर तो पूर्ण घरभर पसरवा. आणि त्यानंतर ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला थोड्या वेळाने, म्हणजे त्यानंतर हे तामण आपल्याला आपल्या घरामध्ये तसंच ठेवायचं आहे. आणि यानंतर ही वाटी दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी, तुम्ही जर हा उपाय सकाळी केला तर संध्याकाळी, किंवा जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेला केला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ही जी वाटी आहे तर ती आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. या उपायासाठी आपण जी खोबऱ्याची वाटी घेणार आहोत तर ही आपल्याला विसर्जितच करायची आहे. पुन्हा ह्या वाटीचा वापर करायचा नाही. आणि प्रत्येक संकष्टीला तुम्ही जेव्हा जेव्हा हा उपाय करणार आहात तर यावेळेला आपल्याला ही खोबऱ्याची जी वाटी आहे तर ही नवीनच घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे 2 उपायाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच हे उपाय संकष्टी चतुर्थीला करा. नक्कीच तुमच्या घराची प्रगती होईल, त्यासोबतच तुमच्या मुलांची प्रगतीसुद्धा नक्की होईल.